शहराचं ग्रामदैवत हे अंबाबाई मंदिर सन 1650 ते सन 1700च्या दरम्यान हे मंदिर बांधलं गेलं. पूर्वीच्या काळी उत्सव काळामध्ये इथं नृत्यांगना नृत्य करायच्या. सभामंडपासमोरची ही दीपमाळ या भक्तिरस परंपरेचा इतिहासच जणू सांगते. येथे आजही नवरात्र महोत्सवाचं आयोजन केलं जातं. मैदान दत्त मंदिरातील ही वेगळी परंपरा सांगणारी एकमुखी दत्तमूर्ती सन 1870 ते 1875च्या दुष्काळात संस्थानिकांनी प्रजेला काम मिळावं म्हणून 25,000 रुपयात ही इमारत बांधून काढली. सध्या इथं पोलीस ठाणं कार्यरत आहे. संगीताची जाण आणि संगीताची खाण म्हणून ओळखली गेलेली ही मिरज नगरी. संगीताचार्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, त्यांचे शिष्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, पलुसकरांचे शिष्य B.R. देवधर, विनायक बुवा पटवर्धन, देवधरांचे शिष्य कुमार गंधर्व, तसंच अब्दुल करीम खान यांच्या शिष्या हिराबाई बडोदेकर अशी परंपरा ही भूमी सांगते. विष्णू दिगंबर पलुसकरांनी सन 1901 मध्ये संगीताचा प्रसार व्हावा या हेतूनं लाहोरमध्ये जाऊन गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. संगीताचं शिक्षण देणारी गांधर्व महाविद्यालय अशा एका मोठ्या संकल्पनेची त्यांनी सुरुवात केली. या गांधर्व महाविद्यालयाची एक शाखा मिरजेमध्ये आहे. फक्त भारतच नाही तर परदेशात सुद्धा या गांधर्व महाविद्यालयाच्या अनेक शाखा त्यांनी उघडल्या. त्यांचे शिष्य विनायक बुवा पटवर्धन यांनी उभं केलेलं हे पलुसकरांचं स्मारक किल्ला भागात आहे. संगीत दिग्दर्शक आणि स्वतंत्र धाटणीच्या गायकीत अद्वितीय कामगिरी करणाऱ्या संगीताचार्य प्राध्यापक पद्मश्री B.R. देवधर यांच्या स्मृती या शहरानं आजही जपल्यात. अब्दुल करीम खाँचे शिष्य सवाई गंधर्व, रोशनारा बेगम, सरस्वतीबाई राणे, पंडित मल्लिकार्जुन मनसूर, निळकंठबुवा जंगम यांचं या शहराशी अतूट असं नातं आहे. आणि 1927 साली याच शंकरराव पवार यांच्या पोटी एक संगीत रत्न जन्माला आलं. ते म्हणजे आपले संगीतकार वसंत पवार. त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेला पठ्ठे बापूराव हा पहिला चित्रपट. लोकसंगीताची चांगली जाण या गुणामुळं त्यांनी लावण्यवती लावणीला अजरामर केलं. सांगते ऐका, जगावेगळी गोष्ट, झाकली मूठ, धाकटी जाऊ, अवघाची संसार, मल्हारी मार्तंड, रंगल्या राती अशा 60हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. वसंत पवारांचा हा वारसा सन 1918 साली जन्मलेल्या राम कदमानी अधिक दैदिप्यमान केला. कॉरेनेट वादनाचा छंद जडलेल्या राम कदमांना पाहून बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि वसंत पवार यांनी त्यांना संधी दिली. पिंजरा, डोंगराची मैना, एक गाव 12 भानगडी, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव अशा 110हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आणि या शहराचं नाव अजरामर केलं. 6 नाटकं, यशवंतरावांचं महाकाव्य, 15 खंडांचा ऐतिहासिक लेखन संग्रह अशी विपुल साहित्य संपदा निर्माण करणारे इतिहासकार, नाटककार वासुदेव शास्त्री खरे यांचं नाव जगत विख्यात आहे. संत श्रेष्ठ वीणाबाई, साहित्य सम्राट न. चि. केळकर यांची साहित्य संपदा मौलिकच. सन 1939 साली पहिलं आणि सन 1954 साली 4थं दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन इथंच संपन्न झालं. पहिल्या संमेलनाला नासी फडके तर दुसऱ्या संमेलनाला प्र. के. अत्रे अध्यक्षस्थानी होते. सन 1959 साली प्रख्यात समीक्षक
श्री के क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. फुटबॉल सारख्या पाश्चात्य खेळ प्रकाराला मिरजेमध्ये 100 वर्षांचा इतिहास आहे. वैज्ञानिक आणि सुधारणावादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या संस्थानिकांच्या धोरणामुळे देशातील पहिल्या देवनागरी भगवद्गीतेचं मुद्रण इथेच झालं. सन 1896 मध्ये पोहण्याच्या कलेवर पहिलं जगन्मान्य शास्त्रशुद्ध पुस्तक इथल्या बळवंतराव गोगटे यांनी लिहिलं. मल्लविद्या शास्त्रावरचा शास्त्रशुद्ध ग्रंथ सन 1915 मध्ये, तर सन 1880 मध्ये क्षयरोगाचं पुस्तक इथेच लिहिलं गेलं. दुर्मिळ ग्रंथ, विपुल साहित्य संपदा आणि वैविध्यपूर्ण पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानदान करणारी, विचारवंत साहित्यिकांच्या भेटीनं पुलकित झालेली खरे मंदिर वाचनालय, श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी आणि बायसिंगर लायब्ररी अशी ही समृद्ध ग्रंथालय. 1925 पासून विचारवंतांच्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही वसंत व्याख्यानमाला. शहराचं नाव साता समुद्रापलीकडे घेऊन व्यंकटराव तथा बाबासाहेब देवल यांची देवल सर्कस इथलीच म्हैसाळ या गावची. इतकंच नाही तर त्यानंतरच्या दी ग्रेट मराठा रॉयल सर्कस, कदम कामिरेंची ग्रेट बॉम्बे, भीमराव सासणे पाटील यांची प्रभात सर्कस सुद्धा इथलीच. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा दिनांक 14 डिसेंबर 1863 रोजी स्थापन झालेली मिरज हायस्कूल ही दक्षिण महाराष्ट्रातली दुसऱ्या क्रमांकाची शाळा अशी त्याची ख्याती होती. सन 1875 साली सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या सरकारी शाळेच्या शिक्षिका म्हणून तानीबाई देशिंकर या 19 वर्षाच्या बालविधवा इथं कार्यरत होत्या. हे शहर भानू तालीम, अंबाबाई तालीम, संभा तालीम, हरबा तालीम, छत्रे तालीम, झारी तालीम अशा मैदानी तालमींसाठी प्रसिद्ध आहे. पानिपतावरच्या 1761 मध्ये झालेल्या मराठे आणि अब्दाली यांच्यात जगप्रसिद्ध लढाईमध्ये आपल्या शौर्याची पताका फडकवण्याची अद्वितीय कामगिरी करणारे काळनाग उर्फ सिद्धनाग हे या इथल्या कळंबी गावचे. या उत्सवप्रिय शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा 116 वर्षांची जुनी आहे. सन 1899 मध्ये पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळानं कार्याला सुरुवात करून आज सजीव देखावे, भव्य कमानी, आकर्षक मूर्ती आणि सजावट तसंच वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक वाद्य मिरवणूक यांनी इथला गणेशोत्सव महाराष्ट्रात लोकप्रिय केला. असे हे चतुरस्र क्षेत्रात प्रगती करणारं मिरज शहर. सन 1958 साली जेव्हा कुस्ती स्पर्धेचं नाव हिंद केसरी असं रूढ व्हायचं होतं, तेव्हाच हिंद केसरी होण्याचा पहिला मान मिळाला आर्गेच्या पैलवान बापू बेलदार यांना. मिरजेची संजीवनी रक्तवाहिनी कृष्णामाई आणि या कृष्णावरचा हा घाट कृष्णा घाट, दक्षिण महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठा असा घाट. सर्वदूर प्रसिद्ध वाई घाटात सुद्धा या तोडीचा घाट नाही. ज्याच्या कुशीत हे शहर वसलं तो हा कृष्णा घाट. 84 पायऱ्या आणि 5 पाट असलेला हा दक्षिण महाराष्ट्रातला सर्वात मोठा आणि प्रशस्त घाट. चुना आणि शिस याचा उपयोग याच्या बांधकामासाठी केला गेलाय. नदी पात्रामध्ये 2 सतीची मंदिरं आहेत. घाटालगतच असलेलं गिरी संप्रदायाचं हे कमलेश्वर मंदिर आणि ही अण्णाबुवांची मूळ समाधी. संपूर्ण देशाशी नाळ जोडणारं हे मिरज जंक्शन नॅरो गेज, मीटर गेज
आणि आता ब्रॉडगेज अशा तिन्ही गेज असणारं हे देशातलं एकमेव रेल्वे स्टेशन. सन 1857 मध्ये सर्वेक्षण होऊन सन 1885 मध्ये इथून पहिली रेल्वे धावली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर अशा अनेक विभूतींचं स्वागत या रेल्वे स्टेशनवर झालंय. रेल्वे परिसरातील ही अद्भुत आणि लौकिक असणारी हैदर बावडी, दुसऱ्या आदिलशहाचा सरदार हैदर खान यानं सन 1587 मध्ये ही विहीर खोदली. इथलं बांधकाम, तळापर्यंत पायऱ्या, दगडी कमानी, मोटेतून उपसा ही याची वैशिष्ट्य. या मिरजेनं आणि महाराष्ट्रानं अनेक दुष्काळ पाहिले, पण या बावडीनं मात्र आजपर्यंत कधीही दुष्काळ पाहिलेला नाही. काही वर्षापूर्वीपर्यंत या बावडीतूनच रेल्वेद्वारे केरळ, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेच्या वापरासाठी पाणी पोहोचवलं जात असे. हीच यशाची, कीर्तीची, वैविध्यतेची परंपरा या शहरानं जपली आहे. काळाच्या ओघात होणाऱ्या सुधारात्मक परिवर्तनात सुद्धा हा इतिहास जपण्यासाठी इथला नागरिक प्रयत्नशील असतो. ऐन दुष्काळात होरपळणाऱ्या लातूर शहराला 100 फेऱ्यांनी पाणी पुरवठा करून मिरजकरांनी मनाचा मोठेपणा आणि दातृत्व सिद्ध केलंय. अशा या मिरज नगरीचा लौकिक टिकवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची सुद्धा आहे.